उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला पॉकेट मनीचा प्रस्ताव. कमवा आणि शिका धर्तीवर महिन्याला 2000 रुपये देण्याबाबत विचार सुरू. 300 कोटी रुपयामध्ये 5 लाख विद्यार्थ्यांना दरमहा 2000 रुपये आपण देऊ शकतो. उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी 22 ऑगस्टला पुणे दौऱ्यावर. राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी काँग्रेस नेत्यांकडून शहरभर बॅनरबाजी. राहुल गांधींचा प्रमुख उपस्थितीमध्ये छात्रों की गूंज हा कार्यक्रम होणार. राहुल गांधींनी सरसकट सर्व तरुणांशी संवाद साधला असता तर चांगलं झालं असतं. राहुल गांधींच्या कार्यक्रमाला काँग्रेसच्या शिक्षण संस्थेतून विद्यार्थिनींचाच बोलावलं जाणार. राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमावर फडणवीसांची टीका. सरकारी शाळांकडे राज्य सरकारचं पूर्णपणे दुर्लक्ष. राज्याच्या शिक्षण मंत्र्यालाही बदलावं लागेल. अभिजित दीपकेंचा मंत्री दादा भुसेंवर निशाणा. शिक्षण परिस्थिती सुधारली नाही तर प्रत्येक गावात एक जंतर मंतर असेल असाही इशारा. राहुल गांधींच्या कार्यक्रमाची फडणवीसांना धास्ती. ही धास्ती चांगली आहे. सतेज पाटील यांचं प्रत्युत्तर. राज्याच्या अनेक भागातील विद्यार्थ्यांशी राहुल गांधी संवाद साधणार असल्याची माहिती. राहुल गांधींचा पुणे दौऱ्यावरून भाजप घाबरले. विजय वडेट्टीवार यांचा आरोप. आम्ही शाळा सुरू केल्या, भाजपवाल्यांनी शाखा सुरू केल्या. राहुल गांधींचा पुणे दौऱ्यावरील भाजपच्या टीकेवरून वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. झेन्झी पर्यंत पोहोचण्यासाठी मोदी सरकारचा नवा उपक्रम. दररोज एका केंद्रीय मंत्र्याला एका विद्यापीठात पाठवणार. उपक्रमाची जबाबदारी मंत्री प्रल्हाद जोशी आणि मांडवियांकडे असणार. मंत्री विद्यार्थ्यांशी संवाद साधणार. सूत्रांची माहिती. झेन्झीचं मन आता वळवताय का तुम्ही? त्यापेक्षा आपापल्या खात्यांची चांगली कामं करा. भाजप विद्यापीठांमध्ये राबवणार असलेल्या मोहिमेवरून संजय राऊत यांचा भाजपला सल्ला. तरुणांना जनरेशन गटार बोलणं चुकीचं. जनरेशन गटारच्या विधानावरून बाबा रामदेव यांची खासदार कंगना रनौतवर टीका. तर चारित्र्याचे धडे मला देऊ नका, तुमच्यापेक्षा माझं चारित्र्य खूप चांगलं. कंगना रनौतचा बाबा रामदेव यांना टोला. रवैत राजकीय टॉप 9 बात. राज्यामध्ये 92 लाख लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र. पडताळणी आणि ई-केवायसी नंतर लाभार्थी महिलांची संख्या 2.48 कोटींवरून 1,65,00,000वर 66,000वरून घसरलेली आहे. ई-केवायसीमुळे प्रक्रियेमुळे लाखो गरजू महिला योजनेतून बाहेर टाकल्या गेल्या. 1,65,00,000 बहिणींना ई-केवायसी केलं, त्यामुळे त्या पात्र. लाडकी बहीण योजनेवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. लाडक्या बहिणी विरोधात कोर्टात गेले तेच लोक आता टीका करतायत. फडणवीसांची विरोधकांवर टीका. आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र. चाकण हिंजवडीतील उद्योजकांच्या समस्यांकडे लक्ष घालण्याचं आवाहन. रहिवाशांचा या 6 सप्टेंबरच्या आंदोलनाला आदित्य ठाकरेंचा पाठिंबा. धाराशिवच्या कळंब नगरपालिकेमध्ये भाजपचा ठाकरेंची शिवसेना आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांना धक्का. ठाकरेंच्या शिवसेनेच्या 9 नगरसेवकांसह काँग्रेसच्या एका नगरसेवकाचा भाजपामध्ये प्रवेश. ज्या नेतृत्वावर विश्वास ते दुसऱ्या पक्षात गेल्यानं नगरसेवक भाजपासोबत आले. भाजपच्या मल्हार पाटलांचा खासदार ओमराजेंना टोला. खासदारकीसाठी राणेंचं नाव सुचवलं, त्यामुळे धमक्या आल्या. राणेंचं नाव सुचवल्यास तुम्ही पुढे मंत्री नसणार अशी धमकी. मला धमक्या दिल्या गेल्या असे ते मेसेज डिलीट झाले. दीपक केसरकर यांचा दावा.